श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आकस्मिक संकटे टाळण्यासाठी बुधवारी करतात हे 21 गुप्त उपाय. श्री गणेशाची होती कृपा, सर्व संकटे होतील दूर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. बुधवारी विष्णू आणि गणपती बाप्पांचे 21 गुप्त पण भन्नाट तोडगे व उपाय. 11 नारळ अर्पण विधी. संध्याकाळी देवासमोर एक संपूर्ण नारळ ठेवा. ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नम हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ पाण्यात विसर्जित करा. फायदा. नोकरीत अडथळे दूर होतात, प्रमोशन लवकर मिळते. बुधवारी काही उपाय केल्यास जीवनातील आकस्मिक संकटे, येणारी संकटे टळू शकतात. जाणून घेऊया बुधवारी करावयाच्या काही उपायांबद्दल. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. सर्व देवतांमध्ये गणपती हा प्रथम पूज्य मानला जातो. गणरायाचे चिंतन केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात. बुधवारी काही उपाय केल्यास जीवनातील आकस्मिक येणारी संकटे टळू शकतात. जाणून घेऊया बुधवारी करावयाच्या काही उपायांबद्दल. बुधवारी हे उपाय करा. तुम्हाला कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर बुधवारी गणेशाच्या मंदिरात जाऊन 11 किंवा 21 पेंड्या दुर्वा अर्पण करा. बुधवारपासून श्री गणेशाच्या मंत्राचा जप सुरू केल्यास विशेष फळ मिळते. यामुळे आयुष्यात येणारे त्रास कमी होतात असे मानले जाते. बुधवारी श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यासोबत घरातील वादही संपतात. गणपतीला अष्टगंध आणि बुंदीचे लाडू अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे हा देखील चांगला उपाय मानला जातो. यामुळे घरातील सर्व त्रास आणि कलह दूर होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. बुधवारी श्री गणेशाला कुंकू, अष्टगंध अर्पण करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात. दर बुधवारी हिरवा मूग गरजूंना दान करावा. असे केल्याने नात्यातील कडवटपणा दूर होतो असे मानले जाते. बुधवारी 7 कवड्या आणि मूठभर हिरवा मूग घ्या. दोन्ही हिरव्या कपड्यात बांधून एखाद्या मंदिराच्या पायऱ्यावर शांतपणे ठेवा. असे केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात. एका भांड्यात 25 किलो हिरवी मूग डाळ आणि दुसऱ्या भांड्यात 25 किलो मीठ घ्या. ही 2 भांडी घराच्या स्वयंपाकघरात कुठेही ठेवा. हा उपाय केल्यास घरामध्ये कोणतेही आकस्मिक संकट येत नाही असे मानले जाते. बुधवारी करण्याचे प्रमुख उपाय कोणते? श्री गणेशाची पूजा. बुधवारी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. गणपती अथर्व शीर्षाचे पठण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. गायीची सेवा, गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घालणे खूप पुण्यकारक मानले जाते. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हिरवे मूग दान करा. बुधवारी हिरवी मूग डाळ दान करणे किंवा ती खाणे शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावरही हिरवे मूग अर्पण करू शकता. गणेश मंत्र. ओम गंग गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करा. किन्नरांना मदत. बुधवारी किन्नरांना काही पैसे किंवा वस्तू दान करणे शुभ मानले जाते. बुधवारी काय करू नये? बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका. या दिवशी नवीन कपडे किंवा केस धुणे टाळावे असे सांगण्यात येते. तसेच बुधवारी करा हे 7 उपाय. कधीच भासणार नाही पैशाची कमी. बुधवार हा वार गणपतीला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी येते. त्याचबरोबर बुधवारी काही विशेष उपाय केल्याने गणपतीची कृपा कायम राहते. हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस हा गणपतीला अतिशय प्रिय असल्याचं सांगितलं जाते. बुधवारी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीची पूजा केल्याने बुध ग्रह प्रसन्न होतो. कुंडलीत बुध ग्रहाची योग्य स्थिती असेल तर त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो, ज्यामुळे व्यवसायात इच्छित यश मिळते. याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते.
ज्योतिषशास्त्रामध्ये बुधवारी काही विशेष उपाय करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते. याशिवाय आर्थिक समस्या दूर होतात. जर तुम्हाला करिअर किंवा बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी काही उपाय तुम्ही अवश्य करा. 1. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि त्यातून कायमची सुटका हवी असेल तर बुधवारी तुम्ही गणपतीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो. 2. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गणपतीला बुधवारी शमीची पाने आणि सुपारी अर्पण करा. हे अर्पण करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करा. 3. घरात काही वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर बुधवारी अंघोळ झाल्याच्या नंतर ध्यान करून कृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी उत्तराभिमुख असलेल्या खोलीत ठेवा. हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो. 4. सारखी आर्थिक अडचण राहत असेल तर बुधवारी गणपतीची भक्तिभावाने पूजा करा. तसेच पूजेच्या वेळी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. 5. व्यवसायातून लाभ आणि प्रगती हवी असेल तर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि गणपतीला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना गणपती स्तुती म्हणावी. हा उपाय केल्यास व्यवसायामध्ये यश मिळते. 6. गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा केल्यानंतर गहू, बाजरी, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी वस्तूंचे दान करा. दान केल्यामुळे बुध ग्रहाच्या आशीर्वादासह गणपतीची कृपा होते. 7. तुम्हालाही बुध ग्रहाची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी पूजा करताना गाईच्या कच्च्या दुधात दुर्वा मिसळून गणपतीला अभिषेक करा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि सौभाग्य वाढते. 8. बुधवारी गणपती अथर्व शीर्षेचा पाठ करणे फळदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणाऱ्या दोन्ही चतुर्थी तिथीला देखील पाठ करणे शुभ ठरेल. 9. या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पित कराव्या आणि लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. 10. बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे आणि त्यांच्याकडून काही पैसे आशीर्वाद म्हणून घ्यावे. त्यांनी दिलेले पैसे पूजास्थळी ठेवून धूप उदबत्ती दाखवावी. नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. याने बरकत येते. 11. आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास बुधवारी 7 कवड्या घ्यावा. यासह मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचूप एखाद्या मंदिराच्या पायऱ्यावर ठेवून यावे. याबद्दल कोणालाही सांगू नये. याची चर्चा करू नये. 12. बुधवारी 1.25 पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावे. याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते. 13. नारद पुराणानुसार बुधवारी गणेश चाळीसा किंवा गणेश स्तोत्राचे 11 वेळा पठण करावे. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती राहते. त्याचबरोबर मानसिक शांती आणि व्यवसायात वृद्धी होण्यासाठी शमीची पाने गणेशाला अर्पण करू शकतात. 14. जर तुम्ही बुधवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर कुंकवाचा टिला लावून घराबाहेर पडा. तसेच हिरवे कपडे घाला. पण हिरवे कपडे नसतील तर किमान या रंगाचा रुमाल तरी ठेवा. हिरवा रंग बुध ग्रहाची ऊर्जा शोषून घेतो, ज्यामुळे जीवनात ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रभाव होतो. त्याचा तुमच्या आरोग्यावरही अनुकूल परिणाम होतो. 15. बुधवारी दुर्गेची पूजा करा आणि मंदिरात जाऊन तिला हिरव्या बांगड्या अर्पण करा. तसेच 9 मुलींना हिरवे रुमाल वाटप करू शकतात. यासोबतच दुर्गा चाळीसा किंवा दुर्गा मंत्राचा जप करावा. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. 16. व्यवसायाच्या वाढीसाठी व्यवसाय अचानक कमी झाला असेल आणि ग्राहकाचा ओघ कमी झाला असेल तर बुधवारी दुर्वा मिश्रित पाण्याने गणपतीचा अभिषेक करा आणि अष्टगंध अर्पण करा. अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र 51 वेळा जप करा. याचे फायदे मिळू लागतील. 17. नशिबाची साथ मिळेल.
मिळते. जीवन अनेक अडचणीमधून जात असेल आणि कामात सतत अडचणी येत असतील तर बुधवारी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून अष्टगंध मिसळलेले पाणी आणि 21 दुर्वा अर्पण करा. नंतर अष्टगंध गणपतीला अर्पण करा आणि तुमच्या कपाळावर आणि नाभीवर लावा. यामुळे दुर्दैव दूर होईल आणि नशीब सुधारेल. 18. मुलांच्या शिक्षणात यश. मुलाला अभ्यासात रस नसेल तर बुधवारी एक लाल कापड घेऊन त्यात थोडा अष्टगंध, 11 दुर्वा आणि साखर, मिठाई ठेवून ते गणपतीच्या चरणी अर्पण करा. पूजा झाल्यावर यातील थोडं एकत्रित बांधून मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा. लवकरच मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल आणि एकाग्रता वाढेल. 19. गणपतीच्या श्लोकाचे पठण करा. बुधवारी सकाळी स्नान केल्यानंतर शांत ठिकाणी बसून गणेश श्लोक किंवा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. यामुळे मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात. बुधवारी चुकूनही हे काम करू नका, अन्यथा होईल धनहानी. असे मानले जाते की जर बुधवारी पूर्ण भक्तिभावाने गणेशाची पूजा केली तर त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हिंदू धर्मात गणेशाला विघ्नांचा नाश करणारा आणि हितकारक मानला जातो. असे मानले जाते की जर बुधवारी पूर्ण भक्तिभावाने गणेशाची पूजा केली तर त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा अवश्य करावी. याशिवाय या दिवसासाठी जे नियम निश्चित केले आहेत तेही पाळावेत. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा कामांबद्दल सांगितले आहे जे बुधवारी करू नये, कारण या गोष्टी केल्याने व्यक्तीला धनहानी सहन करावी लागते. बुधवारी चुकूनही हे काम करू नका. काळे कपडे घालू नका. धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी काळे कपडे घालू नयेत. याशिवाय विवाहित महिलांनी बुधवारी काळ्या कपड्यासोबत काळे दागिने घालू नयेत. असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. पैशाचे व्यवहार टाळा. असे म्हटले जाते की बुधवारी पैसे उधार देण्यापासून परावृत्त केले पाहिजे. तसेच या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत. बुधवारी व्यवहार केल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते. एवढेच नाही तर असे केल्याने धनहानी देखील होऊ शकते. पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळा. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे, कारण बुधवारी या दिशा असते. यामुळे व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. कडू बोलू नका. धार्मिक मान्यतेनुसार बुध ग्रह हा बुद्धी, विवेक तसेच वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत बुधवारी कोणत्याही व्यक्तीशी कडू बोलू नका. असे करणाऱ्या व्यक्तीच्या घरात सुख समृद्धी येत नाही. मुलीचा अपमान करू नका. तसेच मुलीचा कधीही अपमान करू नयेत. मात्र बुधवारी चुकूनही कोणत्याही मुलीचा अपमान होणार नाही याची विशेष अशी काळजी घ्या. असे मानले जाते की एखाद्या मुलीचा अपमान केल्याने त्या व्यक्तीच्या घरात कधीही समृद्धी येत नाही. त्याच वेळी माता लक्ष्मी रागावून निघून जाते. आता आपण पाहूया गुप्त उपाय व तोडगे. वेलदोड्याचा गुप्त उपाय. 3 वेलदोडे घ्या. आपल्या नवऱ्याचे नाव घेऊन ओम श्री री क्ली नम म्हणा आणि ते वेलदोडे देवघरात ठेवा. फायदा. वरिष्ठ अधिकारी प्रसन्न होतात. नशीब उघडतं. जास्वंद फुलाने गणपती पूजन. मंगळवार किंवा बुधवार गणपतीसमोर 5 लाल जास्वंद फुले अर्पण करा. फायदा. मुलाची एकाग्रता, बुद्धी आणि आत्मविश्वास वाढतो. तीळ आणि दूध मिश्रण विधी. काळे तीळ आणि थोडं दूध मिसळून देवाला अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. फायदा. घरात शांतता आणि प्रयत्नांचं यश मिळतं. नारळावर कुंकवाने नाव लिहा. आपल्या नवऱ्याचं नाव नारळावर कुंकवाने लिहा आणि लक्ष्मीसमोर ठेवा. संध्याकाळी श्रीसूक्तमधील कोणताही श्लोक वाचा. फायदा. धनप्राप्ती आणि पदोन्नती निश्चित मिळेल. वेलदोडा पर्समध्ये ठेवा. 3 वेलदोडे पर्समध्ये ठेवा आणि 7 दिवसानंतर गंगाजळीत विसर्जित करा. फायदा. कामात यश, व्यापारात वाढ आणि नशिबाची साथ मिळेल. जास्वंद फुलाने नारळाला स्पर्श करा. लाल जास्वंद फुलाने नारळाला स्पर्श करून ओम री श्री लक्ष्मे नम म्हणा. फायदा. इच्छित कार्य 7 दिवसात पूर्ण होतं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणा ओम श्री री क्ली श्री महालक्ष्मे नम. हा मंत्र मनापासून म्हटल्यास
लक्ष्मी देवी घरात स्थिर होते आणि नशीब तुमच्या बाजूने वळतं. पांढरा नारळ आणि तांदूळ उपाय. एक पांढरा जळ नारळ आणि मूठभर तांदूळ थाळीत ठेवा. ओम ह्री श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि ते तांदूळ आपल्या तिजोरीत ठेवा. फायदा: घरात धनप्रवाह वाढतो. नवऱ्याची पदोन्नती जवळ येते. तीळ दीपक विधी. काळ्या तिळाचं तेल घेऊन छोटा दिवा लावा. देवासमोर नवऱ्याचं आणि मुलाचं नाव घ्या. फायदा: ग्रहबाधा दूर होईल, तसेच नोकरीतील अडथळे नाहीसे होतील. जास्वंद फुलाने श्री गणेशाला नमस्कार करा. लाल जास्वंद फूल गणपतीला अर्पण करून म्हणा ओम गंग गणपते नमः सर्व विघ्नासी नाशाय नाशय. फायदा: मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होतं. करिअरमध्ये वेग येतो. दूध आणि साखर अर्पण करा. बुधवार संध्याकाळी श्री विष्णूला साखर टाकलेलं दूध अर्पण करा. फायदा: मन प्रसन्न होतं. घरात शुभ बातम्या मिळतात. नारळाखाली नाणी ठेवा. लक्ष्मीसमोर एक नारळ ठेवा आणि त्यातील 2 रुपयाचं नाणं ठेवा. ओम श्री क्ली नमः म्हणा आणि ते 7 दिवस पूजेत ठेवा. फायदा: नोकरीतील अडथळे दूर होतात. धन स्थैर्य मिळतं. वेलदोड्याचा शुद्ध सुगंध उपाय. रात्री वेलदोडा हातात घेऊन नवऱ्याचं नाव घ्या आणि उशाजवळ ठेवा. फायदा: त्याची ऊर्जा सकारात्मक बनते. आत्मविश्वास वाढतो. शंखात पाणी भरून लक्ष्मीसमोर ठेवा. बुधवारी शंखात गंगाजळ भरून लक्ष्मीसमोर ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. फायदा: घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो. प्रमोशनची बातमी जवळ येते. तुळशीला लिंबू ठेवून अर्पण करा. तुळशीच्या कुंडीत एक लिंबू ठेवा आणि ओम श्री ह्री क्ली तुळशी देवे नमः म्हणा. फायदा: नशीब उजळतं. मुलांच्या करिअरला नवा मार्ग मिळतो. कापूर तुळस धूप. कापुरात तुळशीची 2 पाने टाका आणि घरात फिरवा. फायदा: नकारात्मक शक्ती संपतात. घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते. अशा प्रकारे जर हे गुप्त उपाय तुम्ही केले तर गणपती बाप्पा आणि भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील. हे गुप्त उपाय तुम्ही नक्कीच करा. आणि आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.